Hello friends, myself Kauthekar Ankita. Welcome to Super Excellence Academy. So now I am going to teach you the chapter number 6 of class 9 आणि त्या चॅप्टरचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये हे पाहणार आहोत की प्लांट्सचं क्लासिफिकेशन कसं करण्यात आलं, हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. पण आपण प्लांटचं क्लासिफिकेशन पाहण्याआधी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं केलं हे एक इंट्रोडक्शन म्हणून पाहूया. तर आपल्याला माहिती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव. तर सजीवांचं क्लासिफिकेशन वर्गीकरण कशा प्रकारे करण्यात आलं. तर आर एच व्हिटेकर नावाच्या सायंटिस्टने 1959 मध्ये ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 5 किंगडममध्ये क्लासिफाय केलं होतं. आर एच व्हिटेकर हॅज क्लासिफाईड ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स into the 5 kingdom system in 1959. तर ते 5 किंगडम कोणते, 5 किंगडम सिस्टीममध्ये 5 किंगडम हे किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटे, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमॅलिया आहेत. तर आता पाहूया की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे करण्यात आलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू द प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्स म्हणजे आपल्याला माहितीच आहे की प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. ज्या ऑर्गॅनिझममध्ये प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस आहे म्हणजेच अनडेव्हलप्ड न्यूक्लियस आहे त्यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. तर मग यूकॅरियोट्स म्हणजे काय, तर यूकॅरियोट्स म्हणजे यू म्हणजे ट्रू आणि कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. ज्या ऑर्गॅनिझमच्या सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस आहे म्हणजे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे त्यांना आपण यूकॅरियोट्स म्हणतो. आणि प्रोकॅरियोट्समध्ये किंगडम मोनेरा इन्व्हॉल्व केलेला आहे. तर या किंगडम मोनेरामध्ये काय काय येतं, त्याचं एक्झाम्पल बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गीसुद्धा याच्यामध्ये येते. किंगडम मोनेरामध्ये ब्लू ग्रीन अल्गीसुद्धा येते. आणि त्या यूकॅरियोट्सचं क्लासिफिकेशन नंबर ऑफ सेल्सच्या बेसिसवर करण्यात आलं. दॅट इज युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक सिंगल सेल आहे त्याला आपण युनिसेल्युलर म्हणतो. द ऑर्गॅनिझम हॅविंग अ सिंगल सेल त्यांना आपण युनिसेल्युलर म्हणतो. आणि युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्टा इन्व्हॉल्व केलेला आहे. याच्यामध्ये एक सिंगल सेल प्लांटचे सगळे फंक्शन्स कॅरी करते जसं की रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, डेव्हलपमेंट, ग्रोथ एक्सेट्रा. आणि यूकॅरियोट्समध्ये मल्टीसेल्युलर म्हणजे काय, एकापेक्षा जास्त सेल्स ज्याच्यामध्ये असतात त्याला आपण मल्टीसेल्युलर म्हणतो. एकापेक्षा जास्त सेल बॉडीची ग्रोथ, डेव्हलपमेंट, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम कॅरी करतात. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर ब्रॉडली क्लासिफाईड इंटू ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सेल वॉल. आपल्याला माहिती आहे की एक सेल असते तर सेल वॉल आहे की नाही यावरून यूकॅरियोट्समध्ये मल्टीसेल्युलर क्लासिफाय केले गेलेले आहेत. तर विथ सेल वॉलमध्ये ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. तर ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, तर ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. द ऑर्गॅनिझम हू कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस ह्यांना आपण ऑटोट्रॉप्स म्हणतो. तर ऑटोट्रॉप्समध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे किंगडम प्लांटे. आणि हेटेरोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. द ऑर्गॅनिझम हू कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड अँड दे ऑलवेज डिपेंड ऑन अनदर फॉर देअर न्यूट्रिशन. तर याच्यामध्ये किंगडम फंजाय इन्व्हॉल्व केलेली आहे. आणि विदाऊट सेलवॉलमध्ये किंगडम ॲनिमॅलिया ज्यांच्या सेलवॉल नाहीच आहे. तर किंगडम ॲनिमॅलियाचे एक्झाम्पल म्हणजे आपण सगळेच ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स, कॅट, डॉग एक्सेट्रा. तर आता आपल्याला पाहायचं आहे की किंगडम प्लांटे, कारण आपलं चॅप्टरचंच नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर आता आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे करण्यात आलं हे पाहूया. तर आता आपण पाहूया की प्लांट्सचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे करण्यात आलं. तर प्लांट्सचं क्लासिफिकेशन करण्याआधी ते कुठल्या बेसिसवर करण्यात आलं, तर प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ presence or absence of different organs and presence or absence of conducting tissues
आणि प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ सीड्स. त्या प्लांटमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत की नाहीत, किंवा मग कंडक्टिंग टिश्यू आहेत किंवा नाहीत, किंवा सीड्स आहेत की नाहीत, ह्या बेसिसवर आपण प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. आणि जर सीड्स प्रेझेंट असतील तर मग ते मोनोकॉट आहेत की मग डायकॉट आहेत, किंवा मग जर सीड्स प्रेझेंट आहेत तर मग ते नेकेड आहेत की ते फ्रूटच्या मध्ये कवर आहेत. ह्या बेसिसवर आपण प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलं आहे. तर आता आपण पाहूया की प्लांटचं क्लासिफिकेशन कसं केलं. किंगडम प्लांटे इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू द क्रिप्टोगॅम्स अँड फॅनोरोगॅम्स. तर क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, तर क्रिप्टोगॅम्समध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात ते हिडन असतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपल्याला दिसत नाहीत, ते हिडन असतात. आणि त्याचे 3 टाईप आहेत, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर आणि फॅनोरोगॅम्समध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत आणि ते आपल्याला दिसतात देखील. डिफरंट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, त्यांचं स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे म्हणून त्यांना आपण फॅनोरोगॅम्स म्हणतो. आणि त्यांचं क्लासिफिकेशन जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममध्ये करण्यात आलं. तर जिम्नोस्पर्म म्हणजे काय, तर जिम्नोस्पर्म म्हणजे त्याच्यामध्ये सीड्स नेकेड आहेत, त्या सीड्सला कुठलीही प्रकारची कवरिंग नाही आहे. आणि अँजिओस्पर्म म्हणजे काय, तर जे सीड्स आहेत ते एका फ्रूटमध्ये एन्क्लोजड आहेत. सीड्स विदिन फ्रूट. ज्या प्लांटमध्ये सीड फ्रूटमध्ये आहेत, म्हणजे बिया एका फळामध्ये आहेत, त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. आणि अँजिओस्पर्मचं क्लासिफिकेशन डायकॉट आणि मोनोकॉटमध्ये करण्यात आलं, द्विदल आणि एकदल. डायकॉट म्हणजे काय आणि मोनोकॉट म्हणजे काय, तर डायकॉट म्हणजे जर एखादं सीड घेतला आणि त्याच्या जर इक्वल 2 हाफमध्ये जर तो सीड कट होत असेल तर त्याला आपण डायकॉट म्हणतो. आणि जर तो सीड 2 इक्वल हाफमध्ये कट होत नसेल तर त्याला आपण मोनोकॉट म्हणतो. तर आता हे प्रत्येक डिव्हिजन आपण सेपरेटली पाहूया. डिव्हिजन थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, आणि डायकॉट आणि मोनोकॉटसुद्धा. तर आता आपण पाहूया डिव्हिजन पहिली, थॅलोफायटा. थॅलोफायटा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की थॅलो म्हणजे थॅलस आणि फायटा म्हणजे प्लांट. ज्या प्लांटमध्ये थॅलस बॉडी आहे, एक सिंगल स्ट्रक्चर, तिथे रूट, स्टेम आणि लिव्हजमध्ये आपण त्याला डिफरन्शिएटच नाही करू शकत, त्यांना आपण थॅलोफायटा म्हणतो. थॅलोफायटा म्हणजे रूट, स्टेम अँड लिव्हजमध्ये आपण त्याला डिफरन्शिएट नाही करू शकत. वी कॅन नॉट डिफरन्शिएट इंटू रूट, स्टेम अँड लिव्हज. एक सिंगल स्ट्रक्चर आहे, जे आता अलगी तुम्हाला माहीत असेल, अलगी पाण्यात वाढते आणि त्याला रूट, स्टेम किंवा लिव्हज असं काहीच नसतं, पण ते ऑटोट्रॉपिक असतात कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाची पिगमेंट प्रेझेंट असते. क्लोरोफिल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं म्हणून ते ऑटोट्रॉपिक असतात. ते पाण्यामध्येच ग्रो करतात. ते ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत विच ग्रो इन ओनली वॉटर. मग ते वॉटर इट मे बी सलाईन किंवा मग फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा ते अलगी वाढतात आणि मराईन वॉटर, सलाईन वॉटरमध्ये सुद्धा. इट ग्रोज इन फ्रेश वॉटर as well as saline water. It may be microscopic or macroscopic. मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक म्हणजे काय, तर मायक्रोस्कोपिक म्हणजे असे प्लांट्स ज्यांना आपण उघड्या डोळ्याने नाही पाहू शकत, आपल्याला त्यांना मायक्रोस्कोप खालीच पाहावं लागतं, ह्यांना आपण मायक्रोस्कोपिक म्हणतो. आणि मॅक्रोस्कोपिक प्लांट म्हणजे आपण त्यांना आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. वी कॅन सी द मॅक्रोस्कोपिक प्लांट विथ आवर नेकेड आईज. त्यांना आपल्याला मायक्रोस्कोप खाली बघण्याची गरज नाही आहे, त्यांना आपण मॅक्रोस्कोपिक प्लांट म्हणतो. मग आणखीन याच्यामध्ये पाहायला गेलं तर इट मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. सिंगल सेल असेल
किंवा मग एकापेक्षा जास्त सेल्सही असू शकतात. ह्याचं एक्झाम्पल आहे अल्गी. आता अल्गी म्हटल्यानंतर अल्गीमध्ये पण बरेच टाईप येतात. त्याचे एक्झाम्पल, अल्गीचे एक्झाम्पल स्पायरोगायरा, उल्वा, कारा एक्सेट्रा. ह्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन असतं ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं थॅलोफायटामध्ये. तर आता हे सगळे थॅलोफायटाचे पॉईंट्स आहेत. कोणते कोणते? तर वी कॅन नॉट डिफरन्शिएट इन टू द रूट, स्टेम अँड लिव्स. इथं प्रेझेंट क्लोरोफिल आणि ते ऑटोट्रॉपिक असतात. ते ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत जे फक्त पाण्यामध्ये वाढतात. ते फ्रेश वॉटरमध्ये असतील किंवा मग सलाईन वॉटरमध्ये सुद्धा असतील. मायक्रोस्कोपिक किंवा मायक्रोस्कोपिकही असतील. युनिसेल्युलर असतील किंवा मग मल्टीसेल्युलरही असतील. त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन असतं बाय स्पोर्स. फॉर एक्झाम्पल अल्गी, स्पायरोगायरा, उल्वा, कारा एक्सेट्रा. तर आता आपण पुढची डिव्हिजन पाहूया. त्याचं नाव आहे ब्रायोफायटा. तर आता आपण दुसरी डिव्हिजन पाहूया. त्याचं नाव आहे ब्रायोफायटा. ब्रायोफाइट्स म्हणजे काय? तर ब्रायो मीन्स मास, मॉस लाईक बॉडी, आणि फायटा म्हणजे प्लांट. मॉस लाईक बॉडी ज्या प्लांटमध्ये असते त्याला आपण ब्रायोफाइट्स असं म्हणतो. तर ब्रायोफाइट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? तर दीज आर, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण रूट, स्टेम आणि लिव्ह असं डिफरन्शिएट नाही करू शकत. दीज आर ग्रीन अँड स्लिपरी. स्लिपरी म्हणजे काय? तर आपण समजा त्या झाडावरनं गेलो तर आपले पाय घसरतो, एकदम स्लिप होतात ते आपल्या हातातून, त्याला आपण स्लिपरी म्हणतो. वी कॅन नॉट डिफरन्शिएट इन टू द रूट, स्टेम अँड लिव्स. याच्यामध्ये आपण रूट, स्टेम आणि लिव्ज असं डिफरन्शिएट नाही करू शकत, पण त्याच्यामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर, स्टेम लाईक स्ट्रक्चर आणि लिव्ज लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. म्हणजे रूटसारखं दिसणारं स्ट्रक्चर असतं पण ते ॲक्च्युअल रूट नसतं. स्केमसारखं दिसणारं स्ट्रक्चर असतं पण ते स्केम नसतं. लिव्जसारखं दिसणारं स्ट्रक्चर असतं पण ते लिव्ज नसतात. किंवा मग आपण ह्याला असंही म्हणू शकतो की फेक रूट, फेक स्टेम किंवा मग फेक लिव्ज याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे रूट लाईक जे स्ट्रक्चर दिसतं तर त्याला आपण रायझोइड्स म्हणतो. जे स्ट्रक्चर रूट लाईक दिसतं ब्रायोफाइट्समध्ये त्यांना आपण रायझोइड्स असं म्हणतो. ते परत फ्लॉवर अब्सेंट असतो याच्यामध्ये. फ्लॉवर इज अब्सेंट. रिप्रोडक्शन हे असेक्शुअलीच होतं बाय स्पोअर फॉर्मेशन. रिप्रोडक्शन बाय स्पोअर फॉर्मेशन. ह्याच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज असतात का? तर नाही. झायलेम आणि फ्लोएम नावाच्या ज्या कंडक्टिंग टिश्यूज असतात त्या याच्यामध्ये अब्सेंट आहे. कंडक्टिंग टिश्यूज आर अब्सेंट इन ब्रायोफाइट्स. आता याचं एक्झाम्पल काय? एक्झाम्पल आहे रिक्शिया, तर आता आपण पाहूया की डिव्हिजन तिसरी, त्याचं नाव आहे टेरिडोफाइट्स. तर आता आपण तिसरी डिव्हिजन पाहूया, त्याचं नाव आहे टेरिडोफाइटा. टेरिडो म्हणजे काय? तर टेरिडो म्हणजे फर्न आणि फायटा म्हणजे प्लांट. जे फर्न प्लांट असतात ते टेरिडोफाइटामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर याच्यामध्ये हे वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग टिश्यू याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आपण पाहिलं की थॅलोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये कंडक्टिंग टिश्यूज अब्सेंट होते आणि याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग टिश्यूज आहेत. तर कंडक्टिंग टिश्यूज कोणत्या? तर झायलम आणि फ्लोएम. हो, झायलम आणि फ्लोएम म्हणजे झायलम वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे आणि फ्लोएम ही फूड कंडक्टिंग टिश्यू आहे. तर ह्या दोन्ही टिश्यू
म्हणजेच कंडक्टिंग टिश्यूज टेरिडोफाईट्समध्ये प्रेझेंट आहेत. परत त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं तर ते रिप्रोडक्शन असेक्शुअली किंवा मग सेक्शुअली देखील होतं. असेक्शुअली बाय स्पोअर फॉर्मेशन, स्पोअरचं फॉर्मेशन होऊन असेक्शुअली रिप्रोडक्शन होतं आणि सेक्शुअली बाय झायगोट फॉर्मेशन. झायगोट फॉर्मेशन होऊन सेक्शुअली त्यांचं रिप्रोडक्शन होतं. पण त्याच्यामध्ये फ्रूट आणि फ्लॉवर ह्या प्लांट्समध्ये अब्सेंट असतात. पण आपण त्याच्यामध्ये रूट, स्केम आणि लीव्जमध्ये याला व्यवस्थित डिफरन्शिएट करू शकतो. वी कॅन डिफरन्शिएट टेरिडोफायटिक प्लांट इन रूट, स्टेम अँड लीव्ज ऑल्सो. तर आता ह्याचं एक्झाम्पल काय आहे? तर याचे एक्झाम्पल्स आहेत टेरिस, लायकोपोडियम. अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची राहिली ती म्हणजे टेरिडोफायटिक प्लांट्स असतात त्यांचे जे लीव्ज असतात त्या लीव्जवर पोस्टेरियर साईडला ब्राऊन कलरचे स्पोअर्स प्रेझेंट असतात. असे हे पोस्टेरियर किंवा मग अँटेरियर साईडला पण प्रेझेंट असू शकतात. ब्राऊन कलरचे स्पोअर्स प्रेझेंट असतात टेरिडोफाईट्सच्या लीव्जवर आणि त्या स्पोअर थ्रूच असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. तर हे सगळं टेरिडोफाईटचे कॅरेक्टर्स आहे. तर आता आपण बोलूया फॅनोरोगॅम्सकडे. तर आता आपण पाहू जिम्नोस्पर. तर जिम्नोस्पर म्हणजे काय? ज्याच्यामध्ये नेकेड सीड प्रेझेंट आहेत. जिम्नोज मीन्स नेकेड. जे सीड ज्या सीड्सला फ्रूटची कवरिंग नाही आहे त्यांना आपण जिम्नोस्पर्म म्हणजेच नेकेड सीड्स असं म्हणतो. तर जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर हे जे जिम्नोस्पर्मिक प्लांट्स असतात ते खूप टॉल असतात, वुडी असतात, एव्हरग्रीन असतात, नेहमी हिरवे असतात अँड पेरिनियर ऑल्सो. खूप वर्ष जगणारी असतात हे प्लांट्स. आणि हे जे प्लांट्स असतात ते खूप स्ट्रॉंग असतात. त्याच्यामध्ये फ्रूट अब्सेंट असतं. फ्रूट अब्सेंट आहे. आणि जे लीव्ज जे असतात त्या झाडाचे ते लीव्ज क्राऊनसारखं एक स्ट्रक्चर तयार करतात. एखाद्या मुकुटाप्रमाणे ते त्यांचं स्ट्रक्चर तयार करतात. म्हणजे समजा हे सीड आहे आणि ह्याच्या समोर हे लीव्ज एखादं क्राऊन तयार केल्यासारखं क्राऊन लाईक स्ट्रक्चर लीव्स तयार करतात. आणि परत ह्यांच्यात जे स्केम असतात त्या स्केमला ब्रांचेस नसतात. स्केम विदाऊट ब्रांच. स्केम विदाऊट ब्रांच आर प्रेझेंट इन जिम्नोस्पर्म. ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? तर ह्याचे एक्झाम्पल आहे सायकस, पायनस, स्नेटम. ह्याच्यामध्ये जे फ्लॉवर्स असतात ते मेल आणि फिमेल फ्लॉवर्स वेगवेगळे असतात. तर हे सगळे जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर आता आपण पाहूया अँजिओस्पर्म म्हणजे काय. तर आता आपण पाहूयात अँजिओस्पर्म म्हणजे काय. अँजिओस्पर्म म्हणजे त्याचे जे सीड्स आहेत ते सीड्स फ्रूटच्या मध्ये कवर्ड आहेत. सीड्स विदिन फ्रूट. त्या सीडला फ्रूटची कवरिंग आहे म्हणून त्यांना आपण अँजिओस्पर्म म्हणतो. आणि अँजिओस्पर्मचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर अँजिओस्पर्मला आपण फ्लॉवरिंग प्लांट्स असं सुद्धा म्हणतो. आणि अँजिओस्पर्म हे मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये क्लासिफाय करण्यात आलेत. डायकॉट आणि मोनोकॉट. डायकॉट म्हणजे काय आणि मोनोकॉट म्हणजे काय? तर डायकॉट म्हणजे असे प्लांट्स ज्याचे जे सीड्स असतात त्याला आपण 2 इक्वल हाफमध्ये कट करू शकलो तर ते डायकॉट. आणि जर आपण त्या सीडला जर आपल्याला 2 भागामध्ये जर आपल्याला डिवाईड करता येत नसेल तर ते प्लांट्स म्हणजे मोनोकॉट. तर ह्या दोन्हीतला फरक काय आहे? तर ह्याचे जे स्केम असतं ते स्ट्रॉंग असतं. डायकॉटचं स्केम स्ट्रॉंग असतं आणि मोनोकॉटचं स्केम जे असतं ते हॉलो असतं. हॉलो म्हणजे काय? तर पोकळ.
आतमधून पोकळ असतं. फॉर एक्झाम्पल बांबू, ओनियन. जर तुम्ही बांबूच्या झाडाचं स्टेम पाहिलं तर ते आतून पोकळ असतं. अजून याचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, तर इथं टॅप रूट सिस्टीम आहे. याच्यामध्ये डायकॉटमध्ये टॅप रूट प्रेझेंट असतात आणि मोनोकॉटमध्ये फायब्रस रूट. टॅप रूट म्हणजे काय आणि फायब्रस रूट म्हणजे काय, तर टॅप रूट म्हणजे एक सिंपल रूट असतं ज्याला अशी ब्रँचेस असतात. आणि फायब्रस म्हणजे काय, एकाच ठिकाणी बंच होतो त्या रूट्सचा, ह्याला आपण फायब्रस रूट म्हणतो. तर अजून जर ह्याला क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर डायकॉटमध्ये 2 कॉटिलेडॉन्स असतात. त्याच्यामध्ये 2 कॉटिलेडॉन्स प्रेझेंट आहेत आणि याच्यामध्ये ओन्ली 1 कॉटिलेडॉन प्रेझेंट आहे. एक सिंगल दल आहे आणि ह्याच्यामध्ये एक सिंगल दल आहे आणि याच्यामध्ये 2 कॉटिलेडॉन्स प्रेझेंट आहेत. आणि परत त्यांचे जे लिव्ज असतात त्याचं जे व्हेनेशन आहे ते रेटिक्युलेट असतं. डायकॉट प्लांटच्या लिव्सचं जे व्हेनेशन आहे ते रेटिक्युलेट असतं आणि मोनोकॉट प्लांटच्या लिव्सचं व्हेनेशन पॅरलल असतं. रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय, समजा हे लीफ आहे तर या लीफमध्ये जे व्हेन्स असतात तसे जाळीदार पद्धतीने जर असले तर त्याला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतो. आणि मोनोकॉटमध्ये जे लिव्ज आहे त्याच्यामध्ये पॅरलल व्हेनेशन असतं. सगळ्या व्हेन्स एकमेकांना पॅरलल असतात किंवा मग अशा सुद्धा पॅरलल असू शकतात. तर आता डायकॉटचे एक्झाम्पल काय, मँगो. जे हायर प्लांट्स आहेत ते सगळे डायकॉट्स आहेत आणि मोनोकॉटचे एक्झाम्पल तर आपण पाहिले बांबू, ओनियन एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हे असं डायकॉट आणि मोनोकॉट. तर अशा प्रकारे आपण प्लांटचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे करण्यात आलं हे पाहिलं. सो थँक्यू.